दिवसातून किमान एकदा तरी स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही जगातील सर्वात अप्रतिम व्यक्तीला भेटण्याची संधी गमावाल. कारण आपल्या इतकं महत्त्वाचं या जगात काहीच नाही आहे. कारण जितकी आपण आपली स्वतःची काळजी घेऊ ना, तितकी कमीच आहे. कारण जर आपण आपल्या स्वतःवर तर प्रेम करायला शिकलो ना, तर अख्खं जग आपल्या प्रेमात पडतं. त्यामुळे जगाच्या प्रेमात पडण्यापेक्षा ना, स्वतःच्याच प्रेमात पडा. खूप आनंद मिळतो. नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असाल. संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचे 7 वाजले होते आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज स्वयंपाकामध्ये काय एवढं खास नाही आहे. तर स्वयंपाकाला भाजी काय करायची तर सगळे म्हणले की अंड्याची भाजी कर. त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, अंड्याची भाजीच वगैरे केलेली आहे. तर अंडी शिजवली आणि लगेच मला मिस्टरांनी अंड्याची साल वगैरे काढून दिली. कारण मला अंडींची साल काढायला अजिबात आवडत नाही आहे आणि अंडी जास्त खायला पण आवडत नाही. थोडंसंच मी खाते, नाहीतर अंड्याची भाजी पण जास्त खात नाही आहे. अंड्यांची भाजी करतच जो काय किचनवरती पसारा होता ना, तो पण मी पटपट सगळा आवरून घेतलेला आहे. आणि संध्याकाळी एक एक काम करत जर आपण किचनवरचं सगळा पसारा आवरला ना, तर आपल्याला संध्याकाळी जेवण केल्यानंतर एवढा काय आपल्याला पसारा जास्त आवरावं लागणार नाही. तर भाजी केली, सगळी भांडी जे काय पडलं होतं ते पूर्ण सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे. किचन ओटा पण मी सगळा स्वच्छ करून घेतला आणि म्हणलं लगेच आपल्याला भाकरी करायची आहेत. तर भाजी वगैरे मी सगळी एका पातेल्यात काढून घेतली. ती पण कढई रिकामी करून मी घासून ठेवलेली आहे. कारण जेणेकरून सकाळी आपल्याला सगळी भांडी रिकामी पाहिजे असतात स्वयंपाकासाठी आणि आपण एकतर लवकर कामाला जातो. त्यामुळे जेवढी काय भांडी असतात ना, तेवढी सगळी मी घासून घेते आणि जेवल्यानंतर मी काहीच काम करत नाही. डायरेक्टली लगेच आपलं थोडंसं इकडं तिकडं थोडंसं थांबायचं, टी व्ही वगैरे बघायची, नाहीतर मोबाईल बघायचा, थोडासा आपलं काय जे व्हिडिओ वगैरे असेल तो एडिट करायचा आणि नंतरनं झोपायचं. जोपर्यंत सगळं किचनमधलं काम होत नाही तोपर्यंत मी जेवायलाही जात नाही आहे. असं नाही आहे की मी जेवण केले आणि नंतरनं काहीच काम करत नाही. माझ्या मुली जेवढं काय जेवण केलेली 2-4 ताटं वगैरे असतात ना, ते सगळं धुवून ठेवतात आणि मग नंतरनं मग त्यांचं झालं की मी रात्रीला आपल्याला जे काही सकाळ लागणार आहे ना, मी ते सगळं काढून ठेवते. आता उद्या तर मला एक्स्ट्रा जरा लवकरच उठावं लागणार आहे, कारण मला उद्याच्याला देवपूजा करायची आहे. कारण उद्या गुरुवार आहे आणि बरेच दिवस झाले मी देवपूजा वगैरे केलीच नाही. त्यामुळे म्हणलं उद्याच्याला लवकर उठायचं आहे. तर मग सगळी मी आज रात्रीच सगळी भाजीची वगैरे तयारी करून ठेवली होती. तर सकाळी मला वांग्याची भाजी करायची आहे, त्यामुळे मी सगळे मसाले डब्यात काढून घेतलेले आहे. खोबऱ्याचं कूट, जे काय शेंगदाणा दाण्याचं कूट वगैरे आहे ना, ते सगळे ह्या डब्यात घेतलं आणि तो डब्याचं टोपण वगैरे लावून ठेवलं. कारण सकाळी परत कुठलाही डब्बा उघडायचे आपल्याला टेन्शन राहणार नाही. सगळं त्याच्यामध्ये टाकून ठेवलं. जे काय मला चहाला, भाजीला जे काही कढई लागणार आहेत त्या सगळ्या इथं मी काढून ठेवलेल्या आहेत. चहाचं पातेलं काढून ठेवलेलं आहे. गवारीची शेंग करायची आहे त्याच्यासाठी एक कढई ठेवलेली आहे. वांग्याची भाजी करायची आहे त्याच्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि एक कढई घासूनच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मला बनवायचं आहे उद्या सकाळी शिरा. त्यामुळे हो का, इथं मी घेतलेली आहे गवारीची शेंग घेतली, वांगे घेतलेले आहेत आणि सगळं मी किचनवरती ठेवलेलं आहे. आणि पिठाच्या ह्याच्यामध्ये पण पीठ वगैरे चाळून त्याच्यामध्ये जेवढं पीठ पाहिजे तेवढं सगळं ठेवून त्याला मस्तपैकी झाकण वगैरे लावून ठेवलेलं आहे. कारण सकाळी उठायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि लगेच 2 मिनटाच्या आत पीठ मळून घ्यायचं. आणि इकडे सगळी जे काही माझे आणि मिस्टरांचे डबे आहेत ना, ते डबे ह्या पाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि इथं पाटी अशीच ठेवलेली आहे. आणि ह्या जी ताटाखाली आहे ते मी रवा ठेवला होता करण्यासाठी. तर बघितलं असेल तुम्ही की 4:08 झाले होते रात्री पहाटेचे आणि मी उठले होते. कारण लवकर उठलं तर लवकर कामे पण होतात. त्यामुळे मग कसं आहे, मी लवकरच उठले होते. उठल्या पहिल्यांदा काय केलं, खिडकी वगैरे उघडली. कारण घरामध्ये फॅन वगैरे चालू असतो, त्यामुळे एकदम कोंदट असं वातावरण चालू असतं. आणि मग खिडकी उघडली ना, तर पहाटेची जी गार हवा आहे ना, ती एकदम आत येते आणि घरामध्ये पण असं गार वाटतं. आता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे तर घरात खूपच असं एकदम गरम होतं आणि खिडक्या उघड्या ठेवल्या तर मच्छर वगैरे येतात, त्यामुळे खिडकी पॅकच असते. तर उठल्या सकाळी मी पहिल्या सगळ्या खिडक्या वगैरे उघडते, लाईटी लावते आणि लगेच जाऊन मी पाणी वगैरे गरम करायला ठेवते. पाणी गरम करायला ठेवलं की लगेच कपडे वगैरे घ्यायचे आणि डायरेक्ट आंघोळ करूनच बाहेर यायचं. आंघोळ वगैरे करून आले तर तुम्हाला समोर दिसत असेल तर तिथे सगळं काय जे मुलींनी कांगवा वगैरे घेतला होता, जे मोबाईलची बॅटरी वगैरे आहे ना, ते सगळं तिथंच होतं. त्यामुळे मग मी काय केलं, तिथला काउंटर रिकामा केला आणि तिथला सगळा पसारा आवरून लगेच तो ड्रावरमध्ये ठेवून दिलं. कारण की सकाळ असं फ्रेश चांगलं असलं ना तर बरं वाटतं. तर रात्री मुलांनी सगळं मोबाईल वगैरे जागेलाच ठेवलं होतं, त्यामुळे मग मी ते सगळं आत ठेवलं आणि लगेच मग काय केलं, थोडीशी तेल आहे ना,
आणि थोडंसं चेहऱ्याला तेल वगैरे लावलं. तसंच मी हातालाही लावून घेतलं, कारण की जरा सकाळी सकाळी जरा थोडंसं चेहऱ्याला तेल लावलं ना तर त्वचा एकदम जरा मऊ राहते. त्यामुळे मग मी थोडंसं तेल लावलं, जरा मसाज केला चेहऱ्याचा आणि लगेच किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर हात 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 वगैरे एकदम स्वच्छ क्लीन केले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तर रात्री बघा हे पीठ वगैरे व्यवस्थित ठेवल्यामुळे लगेच माझं पीठ वगैरे मळून झालेलं आहे. आणि हा डबा घेतल्यापासून माझा 5 मिनटाचा वेळ हा वाचलेला आहे. कारण नाही म्हटलं तरी 5 मिनटं तरी पीठ मळायला लागतात ताटामध्ये, आणि त्या ताटाला सगळं पीठ वगैरे चिटकून बसतं, त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ वाया जातो. आणि हे जे भांडं आहे ना ह्याच्यामध्ये कसलंच पीठ कुठेही चिटकत नाही, सगळं एकदम असं स्वच्छ धुतल्यासारखं भांडं होतं. त्यामुळे मला हे भांडं खूप आवडतं. तर मी पीठ मळलं आणि त्याचं झाकण पटकन ह्याच्यामध्ये टाकून दिलं होतं बेसिंगमध्ये म्हणलं घासायला. पण परत म्हणलं की आपल्याला जरा वेळ आहे चपात्या लाटायला, तर त्याच्यावरती झाकून ठेवायचं, कारण तसंच त्याच्यामध्ये ठेवलं ना तर खूप मऊ आणि खूप छान पीठ होतं. तर पीठ मळेपर्यंत मी चहा पण लगेच केला होता. चहा केल्या लगेच म्हणलं पटकन चहा गार होतोय तोपर्यंत म्हणलं वांगे वगैरे चिरून घ्यायची. वांगी चिरून घेतली, त्याच्यामध्ये सगळा मसाला वगैरे मिक्स केला आणि लगेच फोडणी टाकायला घेतली. आणि वांग्याला वगैरे फोडणी टाकायची आणि म्हणलं पटकन लगेच देवपूजा वगैरे करून घ्यायची चहा वगैरे पिऊन. कारण की नाही म्हटलं तरी आत्ता 5 वाजत आलेले आहेत. मी उठले होते 4:15ला आणि सगळं माझं आंघोळ वगैरे होईपर्यंत मी घर पण झाडून घेतलं होतं. मी काही तशीच उठल्या लगेच कामाला लागलेलं नाही, पण मी ते काही शूट केलं नाही. कारण सगळं जर शूट करत बसला ना छोट्या छोट्या गोष्टी तर खूप मोठा व्हिडिओ होतो आणि तो एडिट करतानाही खूप त्रास होतो. त्यामुळे मी काय केले, काही गोष्टी स्किप केलेल्या आहेत आणि डायरेक्टली तुम्हाला मेन गोष्टीच अशा दाखवलेल्या आहेत. त्यामुळे ना मी असं झाडू वगैरे मारलेला, किचन वगैरे परत मी पुसून घेतलेलं मी तुम्हाला काही दाखवलं नाही. कारण मी जरी संध्याकाळी कितीही किचन क्लीन केलं ना तरी सकाळी उठल्यानंतर मी थोडं तरी पाणी टाकून ते ओढून घेते. कारण की काही किडे वगैरे येऊन फिरून जातात. त्यामुळे काय करायचं, थोडंसं जरा धुवून घ्यायचं. आणि जी भांडी होती ना जी ठेवलेली ती सगळी परत मी रिटर्न प्यायच्या पाण्याने धुवून घेतली होती आणि तशीच पाठीमध्ये ठेवली होती. कारण मी कधीच भांडी धुतल्याशिवाय वापरत नाही आहे. कितीही धुवून ठेवलेली असू द्या सकाळी, मी संध्याकाळी कितीही धुवून भांडी ठेवू द्या, सकाळी प्यायचं पाणी घ्यायचं, त्याच्यातून सगळी भांडी धुवून एका साईडला ठेवायची, नंतरच पटपट वापरायला घ्यायची. कारण घरामध्ये 2 पाली आहेत आमच्या, त्यामुळे मला खूप भीती वाटते त्यांची. त्या कधीही त्या कुठेही फिरू शकतात रात्रीमध्ये. त्यामुळे आपण असं करायचं नाही की बाबा माझं स्वच्छच आहे आणि मला काही करायची गरजच नाही. आपण आपला विश्वास ठाम ठेवायचा आणि आपली भांडी आपण सकाळी रोजच्या रोज धुवूनच घ्यायची. तर बघा मस्त अशी सुकी वांग्याची भाजी केलेली आहे माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी, आणि पलीकडे जी आहे ती गवारीची भाजी झालेली आहे मुलांसाठी. तर पटकन 2 भाज्या करून घेतल्या, चहा केला, म्हणलं आता हे पटकन झाकून ठेवायचं आणि लगेच आपलं जायचं. जो काही किचनवरती पसारा झालेला आहे तो पटपट आवरायचा, किचन स्वच्छ करूनच पटकन देवपूजे करायला जायचं. कारण की नंतर आल्यावर माझ्याकडे एवढा वेळ नसणार आहे. कारण एक मिनटं हा सकाळी खूप अनमोल आहे बरं का, कसा जातो तेच काही कळत नाही आहे. कितीही फास्ट काम करायला गेलं तरीही 1 मिनटाच्या कामाला 2 मिनटं गेलेली पण कळत नाहीत. त्यामुळं सकाळी जेवढं होता होईल एवढं ना आपल्याला रात्रीच सगळी तयारी करून घेतली ना तरी एवढा वेळ लागत नाही आहे. तर बघा माझं सगळं भाज्या वगैरे होईपर्यंत बरोबर 5 वाजले होते आणि मी आले होते देवपूजा करण्यासाठी. तर मुलं झोपलेले आहेत, एक बेडवर झोपले, एक खाली झोपले. एकाला सांगितलं की जरा खाली सरक. घर छोटं असल्यामुळे देवाला घराला जागा वगैरे एवढा नाही आहे, त्यामुळे माझं इथंच आहे. कारण त्या दुसरीकडे कुठेच माझ्या कोपऱ्यात कुठल्याच जागा भेटत नाही देवांना, त्यामुळे हाच कोपरा मला योग्य वाटतो आणि ह्या कोपऱ्यातच देवघर आहे. त्यामुळे मग मी इथंच मांडला. आणि ही कोपरा जो आहे ना तो देवघरासाठीच आहे. असं बी काय नाही की चुकीची दिशा वगैरे आहे, दिशा बरोबर आहे. पण काय होतं माहिती आहे का, त्याच्यासमोर बरोबर बेड येतो आहे, त्यामुळे वाटतं की कसं तरी. कारण आम्ही त्याच्यावर नाही, माझी मुलगीच त्याच्यावरती झोपलेली असते. आणि हा बेड जो आहे ना तो सिंगल बेड आहे, असा डबल वगैरे नाही आहे. जो सोफा असतो ना त्याच टाईपमधून आहे, त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम येतच नाही त्याचा. तर बघा इथं मी गाईची मूर्ती ठेवलेली आहे, जी मी दिवाळीत आणली होती पूजेसाठी. तर मी ती मूर्ती काय आतमध्ये ठेवलेलीच नाही, कारण वरतीच खूप छान वाटते. तिच्या खाली थोडंसं ते ग्रासचं गवत वगैरे आणलेलं आहे आणि त्याच्यावरतीच ती मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. तिथंच रोजच्या रोज दिवाबत्ती करायची, फुलं वगैरे ठेवायची. आणि मस्त अशी माझी गुरुवारची देवपूजा पण झालेली आहे. किती मस्त आणि प्रसन्न वातावरण झालेलं आहे बघा घरात. असं काम झालं ना तर दिवसभर अगदी मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आपल्यालाही पॉझिटिव्हिटी भेटते की बाबा ना आपलं सगळं काम झालेलं आहे आणि आपल्यालाही खूप भारी वाटतं. तुम्ही बघा
आपलं जर सगळं काम झालेलं असेल तर आपल्याला दिवसभर खूप मस्त वाटतं. एखादं जण म्हणलं ना, बाबा आज माझं सगळं काम झालेलं आहे, माझं रोजच्या रोज सगळंच काम होतं, आणि ज्या वेळेला आपलं काम होत नाही त्यावेळेला आपल्याला ना खूप वाईट वाटतं की बाबा आपण का करू शकत नाही सगळी कामं अशी लवकर लवकर, ह्यांची होतात मग आपल्याला पण नाही काय होत. त्यामुळे त्यासाठी काय करावं लागतं माहीत आहे का, तर आधी आपला वेळ त्या कामांना द्यावं लागतो. काही गोष्टी आपण जर अशा दिल्या ना कामात, देवपूजा वगैरे झाली आणि मी लगेच चपात्या वगैरे करायला आलेली आहे. आणि चपात्या करायच्या अगोदरच मला ना शिरा करायचा होता, तर मग मी शिऱ्याचा व्हिडिओही असा केला होता, पण तो काय डाउनलोडच झाला नाही, तो डिलीट झाला. त्यामुळे मग मी काही त्याचा व्हिडिओ शेअर केला नाही आहे. जो बनवल्यानंतरच मी तुम्हाला डायरेक्टली दाखवला आहे. तर सगळं झाल्यानंतर मग मी लगेच बघा सगळं स्वच्छ किचन वगैरे असल्यानंतर तर आपल्याला स्वयंपाक करायलाही किती भारी वाटतं. आणि एवढ्या सकाळ सकाळी असं एकदम प्रसन्न वातावरण असतं, आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला नसतं, त्यामुळं मन अगदी एकदम प्रसन्न असतं आणि आपण आपली कामं व्यवस्थित करत राहतो. सगळे जर असतील ना तर रात्रीच्याला जरा वेळ होतो, कारण सगळे घरात असतात, सगळे आजूबाजूला सगळे, मी काय करायला लागले ना सगळे किचनमध्ये येऊन उभे राहतात. पण सकाळचं कसं असतं, मी एकटीच असते, त्यामुळे पटपट कामं होतात. तर पटपट सगळ्या चपात्या वगैरे लाटून घ्यायच्या आणि म्हणलं शिरा करायचा. तर मी तिकडे पलीकडे शिरा करून ठेवलेला आहे, तो काही शूट करायचा नाही झाला, त्यामुळे मग मी डायरेक्टली शिराच केलेला दाखवलेला आहे तुम्हाला. तर बघा मस्त असा शिरा झालेला आहे. एक शिऱ्यामध्ये तुपातला एकदम शिरा केलेला आहे. आणि मी रवा पण आत्ताच भाजून घेतला आहे, मी रात्री वगैरे काही रवा भाजला नव्हता. तर मला थोडासा करायचा आहे, तर किती वेळ लागणार आहे आपल्याकडे वेळ, म्हणून मग मी पटकन रात्री सगळं करायच्या अगोदर मी सकाळीच सगळं केलं आणि शिरा वगैरे बनवून घेतला. आणि माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत. तोपर्यंत मिस्टरांची आंघोळ झाली, ते पण लगेच आलेत आणि लगेच डब्बा भरायला लागलेले आहेत. तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.